नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत की रेशीम कबीरला ओढत नेत असते. तेवढ्यात कबीरचा धक्का गुंजाला लागतो व तिच्या हातात जी उष्टी हळद असते ती लगेच तिच्या चेहऱ्याला लागते. तर गुंजा म्हणते, कमीत कमी साहेबाची उष्टी हळद आपल्या अंगाला तरी लागली. तर कबीर हा गुंजाकडे बघत असतो, कारण त्याची उष्टी हळद गुंजाच्या चेहऱ्याला लागलेली असते. तर गुंजा मात्र खूपच खुश होते. तर तेवढ्यात मधू येते आणि म्हणते, गुंजा, हे धर पैसे. काहीतरी अपशकुन व्हायच्या आधी तू लवकर पोच बर का तिथे, नाहीतर माया मामी खूपच भडकतील. तर गुंजा म्हणते, हो मी जाते पटकन. तर कबीर मात्र गुंजाकडे बघत असतो. तर लगेच गुंजा मनाशी म्हणते, प्रेमाचा वलावा कणभर आणि कर्तव्य आणि जबाबदारी मनभर हेच तुझं आयुष्य उरलंय गुंजे, त्यामुळे चल, मृण्मयीताईंच्या हक्काची हळद त्यांना पोचलीच पाहिजे. तर इकडे माया मात्र खूपच भडकलेली असते. ती म्हणत असते, ओ गॉड, हे अशोकराव फोन सुद्धा उचलत नाही. सर्वेश, मी आता लास्ट टाइम फोन करून बघणार आहे, नाहीतर मी हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. त्यावर आजी म्हणते, अरे सर्वेश, तिला समजाव, नाहीतर ती हळदीला सुरुवात करेल. सर्वेश म्हणतो, कमॉन माया, थोडासा उशीर झाला हळदीला तर त्याला काय होणार आहे. तर आजी म्हणते, अगं माया, परंपरा आहे ती, उष्टी हळद मिसळायची आणि मगच नवरीला हळद लावायची. तर माया म्हणते, कसली आली परंपरा, तुम्ही ना आजकालच्या पद्धती समजूनच घेत नाही. एवढा मेकअप केलाय मृण्मयीने, आणि जर त्यानंतर अशी उष्टी हळद लावल्यानंतर तिला काही झालं तर काय करायचं. तर मृण्मयी म्हणते, मम्मा काहीच होणार नाही, मी सकाळीच हर्बल पॅक लावलंय. तर लगेच माया म्हणते, नाही, आता मी वाट बघणार नाही. लगेच ती हळद घेते आणि मृण्मयीला लावायला लागते. मात्र मृण्मयी खूपच भडकते आणि लगेच मायाचा हात पकडते आणि म्हणते, मम्मा बाद झाले तुझे, मी खूप ऐकलं आता तुझं. एकदा सांगितलेलं कळत नाही का, जोपर्यंत कबीरची उष्टी हळद येत नाही तोपर्यंत मी हळद लावायला सुरुवात करणार नाही. तर माया म्हणते, मृण्मयी तू मला थांबवतेस. त्यावर मृण्मयी म्हणते, कारण तू फक्त तुझंच म्हणणं करतेस. आजपर्यंत मी तुझी वागणूक सहन करत आलेस, पण आता नाही. तू कबीरच्या घरच्यांचा खूप अपमान केलास, परंतु बाद झाले मम्मा, आता बंद कर. तर माया म्हणते, मृण्मयी तुला माझं प्रेम कधीच दिसत नाही का. तर मृण्मयी म्हणते, हे प्रेम आहे का तुझं. जो माणूस प्रेम करतो ना, तो दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतो. तुझं हेच प्रेम असेल ना, तर नकोय मला तुझं हे प्रेम. तेवढ्यात गुंजा तिथे येते आणि म्हणते, आत येऊ का मी. तर मृण्मयी म्हणते, अगं गुंजा, ये ना. तर लगेच गुंजा म्हणते, ही उष्टी हळद घेऊन आले होते. तर लगेच सर्वेश म्हणतो, अगदी वेळेवर आलीस गुंजा तू. माया मात्र खूपच भडकते आणि म्हणते, तू आणलीस. पाहिलंच मृण्मयी, तुझी काय किंमत ठेवली या लोकांनी. मधुश्रीताई, विजयाताई, रेशीम, कविता, कोणीही आलं असतं हळद घेऊन, परंतु त्या लोकांनी असं केलं नाही. या मोलकरणीला पाठवलंय, कुठल्या नात्याने पाठवलंय हळद घेऊन काय माहिती. तर लगेच गुंजा म्हणते, मृण्मयीताई मी येते चला. तर मृण्मयी म्हणते, अगं गुंजा, असं काय करतेस, तुझ्या बहिणीला हळद लावायला थांबणार नाहीस का तू. तेवढ्यात सर्वेश म्हणतो, चला चला, आता कशाला उशीर करायचा, हळदीचा कार्यक्रम सुरुवात करूया. तर लगेच सर्वेश मायाला म्हणतो, माया तू मृण्मयीचं औक्षण कर बरं. तर माया म्हणते, नाही करणार मी. ती काय म्हणाली ऐकलंस ना, तुझं प्रेम नकोय, आणि तशीही तिची ही बहीण आहे ना. तर लगेच सर्वेश म्हणतो, अगं माया, असं काय करतेस, आपली मुलगी उद्या हे घर सोडून जाणार आहे. त्यावर लगेच आजी म्हणते, अगं माया, ही चिमणी या घरातून उद्या निघून जाईल, त्यामुळे लाव तिला हळद. मात्र माया कुणाचंच ऐकत नसते, ती हळद लावायला तयार होत नाही. मग मृण्मयी लगेच रडायला लागते. आता मायाची समजूत कशी काढायची असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर लगेच गुंजा हळदीचं गाणं सुरू करते. हळद लाव ग बाई, माझ्या माय, माझ्या अंगाला हळद लाव, असे गाणे गुंजा गायला लागते. तर मात्र मायाच्याही डोळ्यात अश्रू व्हायला लागतात आणि मृण्मयी ही खूप रडत असते. मग लगेच माया येऊन मृण्मयीला मिठी मारते आणि दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागतात. मग माया लगेच मृण्मयीला हळद लावायला सुरुवात करते.
तर त्या दोघींमध्ये असं आई व मुलीचं प्रेम बघून आजी सर्वांनाही खूपच बरे वाटते. तर लगेच सर्वेश गुंजाला म्हणतो, बरं झालं गुंजा तू आलीस, नाहीतर इथे काय झालं असतं काय माहिती. तर लगेच मायाही अश्रू पुसत मृण्मयीला हळद लावत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण लग्नासाठी तयार झालेले असते. तर कबीरही खूप सुंदर अशा पद्धतीने तयार झालेला असतो. तर मधू म्हणते, देवा हे सगळं कार्य व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, चला मुहूर्ताला उशीर व्हायला नको, चला चला पटकन. तर उमेर म्हणतो, चला लवकर चला, क्या लग रहे है बिरादर आप, बहुत अच्छे लग रहे है. तर लगेच मधू म्हणते, चल कबीर उशीर व्हायला नको, आज माझा कबीर घोड्यावरती चढणार आहे आणि संसाराला सुरुवात करणार आहे. त्यावर लगेच काका म्हणतात, मधू पण संसाराचा गाडा कोणी चालवायचा हे फक्त बायकोच्याच हातात असतं, हो की नाही विजया. तर लगेच वहिनी म्हणतात, हो का बाई. तर सुबोध म्हणतो, बाबा तुम्ही एकदम बरोबर बोललात. तर लगेच वहिनी म्हणतात, काय रे सुबोध, तू पण तुझ्या बाबांचीच बाजू घे. विसरभोळ्या मामी म्हणतात, अगं मधू लग्न घरे नेहमी जळतं ठेवायचं असतात. तर सर्वजण खूप हसतात, म्हणजे काय म्हणायचे मामी तुम्हाला. तर लगेच मधू म्हणते, म्हणजे दिवा लावून ठेवायचा असतो असं म्हणायचंय. तर त्या सुबोधलाच कबीर म्हणून म्हणतात, अरे आवरलं का, खूप मस्त दिसतोय, तुझं लग्न आहे ना. तर कबीर म्हणतो, हो मामी मी दुसरं लग्न करायला तयार आहे, परंतु ही कविता करून देईल तेव्हा ना. तर लगेच कविता म्हणते, सुबोध तू पण ना त्या मामींच्या विसरभोळेपणाचा फायदा घेतो. तर लगेच सर्वजण हसतात आणि म्हणतात, चला पटकन निघा बाहेर. तर लगेच सर्वजण घरातून बाहेर निघतात. मात्र कबीर हा गुंजाची वाट बघत असतो. तर सर्वजण बाहेर गेल्यानंतर गुंजा तिचं गाठोडं घेऊन घरातून बाहेर येते. तर हॉलमध्ये देवासमोर ती प्रार्थना करते आणि देवाला म्हणते, माझ्याकडून खूप चुका झाल्या असतील, परंतु मी जे काही केले ते या घरासाठी केले, त्यामुळे मला माफ कर. आणि तिथेच खाली बसून घराचा फडचीला हात लावून दर्शन घेते. तर बाहेर उमेर कबीरला म्हणत असतो, तुला आठवतंय ना पुढचं काम काय आहे ते. इथे तुझ्या डोक्यावरती अक्षदा पडल्या की मला आणि गुंजाला लगेच डोंगरवाडीला निघायचे. तेवढ्यात गुंजा घरातून गाठोडं घेऊन बाहेर आलेली असते. जा ही कबीरकडे एकटक बघत असते. तर कबीरही गुंजाकडे बघत असतो. तेवढ्यात मधू येते आणि मधू म्हणते, अगं गुंजा किती उशीर, कुठे होतीस तू, आणि हे काय, हे गाठोडं कशाला घेतलंय. त्यावर गुंजा म्हणते, अहो आई तुम्ही दिलेली साडी दागिने समद यात हाय म्हणून हे गाठोडं बरोबर घेतलंय. त्यावर लगेच मधू म्हणते, हो का बाई, चल पटकन, तुमच्या मुलींचं पण खूपच अवघड असतंय, चल बरं खूप उशीर झालाय, तिकडे मुहूर्त टळायला नको, चला चला कबीर पटकन चला, असे म्हणून मधूही पुढे होते. तर लगेच गुंजा ही कबीरकडे बघत असते. मात्र कबीरलाही गुंजाची अशी अवस्था बघून खूपच वाईट वाटत असते. त्यानंतर मित्रांनो पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल, मुहूर्त जवळ आलेला असतो, मंगलाष्टका चालूही झालेल्या असतात. मात्र गुंजाच्या डोळ्यातून अश्रू काही थांबत नसतात. ती एकटक कबीरकडे बघत असते. परंतु इथे कबीर हा खूपच खुश असतो, कारण आज त्याचं मृण्मयीबरोबर लग्न होणार असतं. तर या विचारात गुंजा म्हणत असते, गुंजे तुझं धड माहेर राहिलं ना धड सासर, तू सासरची तर कधीच झाली नाही. गुंजे तू नेमकं कुण्या राजाची राणी हाय, असे ती मनाशी म्हणत असते. तेवढ्यात तिच्या साडीचा पदर पेट घेतो. तर हे सर्व तिकडून कबीर बघतो. कबीर मृण्मयीच्या गळ्यात हार घालत असतो. तेवढ्यात लगेच गुंजाच्या साडीने घेतलेला पेट बघून कबीर लगेच तो हातातील हार खाली टाकून गुंजाकडे धाव घेतो आणि गुंजाला वाचवण्यासाठी लगेच तिच्या पदराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो. तर हे सर्व लोक बघत असतात. आता मात्र माया हे सर्व बघून खूपच भडकलेली असते. तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.